पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुदबुद्धी दे आणि 13 जिल्ह्यातील 25,000 एकर जमीन बेचिराग करून आणि संत सावतामाळी यांचं जन्मगाव असलेलं आळंदगाव नष्ट करून हा जो शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा आमच्यावर फिरतो आहे त्यातून आम्हाला जर वाचवायचा असेल तर हे पांडुरंगा मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे असं साकडं आम्ही पांडुरंगाला घातलेलं आहे. साहेब, आपण मनापासून म्हणताय की आळंदगाव सावतामाळीचं काय नक्की करणार आहे? आळंद गावामध्ये जंक्शन करणार आहे त्यामुळे 600 एकर जमीन त्या गावातली जाणार आहे आणि संत सावतामाळी ज्या मातीमध्ये शेती केली, कांदा मुळा भाजी पिकवली आणि अभंग रचले ते गाव पूर्णपणे नष्ट होणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे की हा जो काय शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा फिरतोय आणि या एक दोन उद्योगपतींना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी पैसा कमवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो बळी दिला जातोय बा पांडुरंगा आम्हाला त्यातून वाचव, शेतकऱ्याला वाचव म्हणून हाक आम्ही आज पांडुरंगाला घातलेले आहे. मुख्यमंत्र्यांचा नवीन ट्रेन प्रोजेक्ट आहे, पंढरपूरचा कॉरिडॉर असेल, शक्तीपीठ असेल, लोकांचं ऐकायचंच नाही असं कुणाशी संवाद नाही. खरं तर आता मुख्यमंत्र्यांची जी काय पावलं चालू आहेत ते इंग्रजांना लाजवतील अशा प्रकारची पावलं आज पडतायत. त्यांना राजकारणाचा आणि एकूणच सत्तेचा एवढा जोश आलेला आहे की सामान्य माणसाचं ऐकायचं नाही, सामान्य माणसाच्या भावनेची कदर करायची नाही आणि मी म्हणेल तेच करायचं. परंतु पांडुरंगा पुढे हे चालत नाही. या पांडुरंग हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. पांडुरंग हा शेतकऱ्यांचा पांडुरंग आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची हाक पांडुरंग ऐकल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला खात्री आहे. जयंत पाटील साहेब दोघंच घ्या जयंत पाटील साहेबांनी दोनच घ्या. जिल्हावर मिळावे. आम्ही 8 दिवस वाट बघू. मुख्यमंत्र्याला सुबुद्धी सुचली नाही तर 25,000 एकरापैकी इंच जमीन वाचवण्यासाठी वेळ प्रसंगी रक्त सांडू, पण या राक्षसी लोकांना आमची 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही हा आमचा अगदी पांडुरंगाच्या साक्षीनं इशारा आहे. जयंत पाटील साहेब घ्या. एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा बातम्या आहेत की दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्याशिवाय आपल्या पक्षाला एनडीए मध्ये घेतलं जाणार. अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये. आता प्रसार माध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत हे पाहून आमचीच करमणूक होते. आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? साहेब, आपण एकदा मुख्यमंत्र्यांना भेटला, एकदा मुख्यमंत्र्यांना त्याचे कारण जाहीर आहे. माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं. त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो. मला हे कळत नाही की अशा भेटीगाठी झाल्या की इतक्या टोकाचे अर्थ कसे काय निघतात. साहेब, एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, कुठेतरी अस्वस्थ आहेत. पण सोलापूर जिल्ह्याला विषय घेतला तर उत्तम जानकर असतील, राजू खरे असतील, त्यांचा ओढा कुठेतरी महायुतीकडे आहे. त्यामुळे अशा चर्चांना कुठेतरी पाठबळ मिळतं असं वाटतं. त्यांचा ओढा वगैरे नाही आहे. त्यांची अपेक्षा आहे की कामं व्हावीत मतदारसंघात. ते ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांची अपेक्षा आहे की आपल्या जनतेची कामं व्हावीत. त्यासाठी आवश्यक त्या योजना मध्ये त्यांच्या मतदारसंघाचा सहभाग व्हावा यासाठी प्रत्येक आमदार प्रयत्न करणारच. सरळ त्यांच्या स्टेजवर जात आहेत, पक्षाच्या स्टेजवर गेले, पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे योग्य नाही. बाकी शासकीय कार्यक्रमाला गेलं तर मला वाटत नाही की त्यात काही विशेष आहे. आता आज बघायला गेलं तर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि त्यांचे मोठे बॅनर राजू खरेंनी लावलेले आहेत स्वागताचे. राजू खरे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांचे चांगले संबंध त्यांच्याशी आहेत. मागच्या वेळी पवार साहेब आले त्यावेळी पवार साहेबांची बॅनर त्यांनी लावलेले.
त्यामुळे राजू खरेंच्या बाबतीत तुम्ही अधिक प्रश्न मला विचारण्याची आवश्यकता नाही आहे. आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, आपण कार्यकर्त्यांना काय सांगू शकता की अस्वस्थ आहेत कार्यकर्ते, संभ्रम आहेत, आपण नक्की सगळे NDA मध्ये आपण जाणार सगळे आहात की आपण सगळे पवार विरोधामध्ये साहेबांच्या लढणार आहात? मला कळत नाही. आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना. आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत. आणि ठामपणानं सर्व आमदार सर्व खासदार पवार साहेबांच्या मागे आहेत. NDA मध्ये जायचा विषय येत नाही. एनडीएने काय आम्हाला निमंत्रण दिले की जायचा प्रश्न तयार होतो. मला असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो? जनतेच्या मनात आहे. कोणीतरी जनतेच्या मनात नाहीये. तुम्ही जनतेच्या मनात घालण्याचा प्रयत्न करताय. विसाव्या दिवशी सोनम वांचूक यांना पहाटे अत्यंत गैर आहे असं उचलणं. आणि खरं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण चर्चा न करता त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. इथपर्यंत मी समजू शकतो. पण तिथल्या आंदोलकांना तिथून हटवणं हे काही योग्य आहे असं नाही. शेवटी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपलं मत मांडायची संधी मिळाली पाहिजे. चर्चेला घाबरतंय का? हुकुमशाहीचा प्रकार वाटतोय का? तो प्रश्न सरकारला विचारला पाहिजे ना तुम्ही. त्यांच्या बाजूला देखील फोनवरती बोलू देत नाहीत आणि त्यांना भेटू देखील देत नाहीत. त्यांच्यावर मध्ये एकदा त्यांना अचानक अरेस्ट केलं आणि राजस्थानला कुठंतरी नेलं. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा संपर्क होऊन दिला नव्हता. मग नंतर का सोडलं हेही कळलं नाही, का अरेस्ट केलं हेही कळलं नाही, का सोडलं हेही कळलं नाही. आज मात्र ते उपोषणाला बसले म्हणून त्यांना अरेस्ट झालेले दिसते. आणि मला वाटतं की त्यांच्या पत्नीला इतक्या शारीरिकदृष्ट्या वीक झालेल्या व्यक्तीला, कमजोर झालेल्या व्यक्तीच्या बरोबर त्याच्या पत्नीनं राहणं आवश्यक आहे. तसं त्यांच्या पत्नींना त्यांच्याबरोबर ठेवणं गरजेचं आहे. भाजप सरकार कुठेतरी हुकुमशाही करतंय किंवा दडपशाही करतंय असं वाटतं? असं तुम्ही निष्कर्ष काढा ना. आता तुम्ही निष्कर्ष काढायला पाहिजे. तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही काहीतरी तुमची भूमिका मांडा ना. याला विचारायचं आणि दोघांची लावून द्यायची. विरोधी पक्ष आहात. आमचं तर मत जाहीरच आहे. पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आमच्या कोणाशी सुरू नाहीये. कोणतीही विलिनीकरणाची चर्चा या क्षणापर्यंत झालेली. रामरक्षा आंदोलन सुरू आहे. पहिल्यांदा ह्या चर्चा नाकारल्या होत्या. सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या निधनानंतर या चर्चा नाकारल्या होत्या. मात्र आता ते म्हणतायत चर्चा एका विशेष टप्प्यावर गेली होती. तर दादांच्या निधनानंतर आता त्याला बरोबर आहे. आता ते म्हणतायत आणि मी सुरुवातीपासून हे सांगत होतो. पण आता कोणत्या चर्चा आमच्या चालू नाही. अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादी रस्ते सुरू आहे, काय नक्की? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाहीये. आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही. पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2-3दा शपथ दिल्यासारखे दिसते. महाविकास आघाडीचे गट उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू आहे. फोटो ऑफिसमध्ये लावतात, परवानगी घेऊन लावतात. त्याचा आता असं बघितला जातो का की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असे अजितदादांच्या बरोबर जे नेते आहेत होते, त्या सर्व नेते पवार साहेबांनीच मोठे केलेले, ताकद दिलेले नेते आहेत. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या हृदयात शरद पवार आहेतच. उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये रामरक्षा मदत आंदोलन करतात. राम मंदिरामध्ये जो काही चोरीचा प्रकार झाला, चांगली गोष्ट आहे. आणि राम मंदिरात झालेल्या चोरीबद्दल समस्त हिंदू समाजाला जागृती आणण्यासाठी ते रामरक्षाचा मार्ग त्यांनी स्वीकारलाय. तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होता? मी या आंदोलनात सहभागी यायचं शक्तीपीठ नागपूरमध्ये जाईल ना. त्यांनी बोलवलं असेल, मला माहित नाही तिथं. मी आता पक्षाचा पदाधिकारी अध्यक्ष वगैरे नाही आहे. तिथल्या जिल्हाध्यक्षांना जर त्यांनी कल्पना दिली असतील तर आमचे पदाधिकारी जातील तिथं. पण त्यांचा राम मंदिराला विरोध होता, त्यांच्या हातात घालून आज रामरक्षाचा पाठिंबा दिला जात आहे की उद्धव ठाकरे हातात घालून रामरक्षा करतात. आता कुठेतरी त्यांना रामाचे महत्व कळाले का जाणीव झालं असं म्हणायचं. असं विरोध सतत आहे. कोणाच्या आज हातात ते रामाला विरोध करत होते, राम मंदिराला. कोण करत होतं विरोध? आय काँग्रेस कधी करत होते? राम मंदिराला कधी विरोध केला काँग्रेस पक्षाने? कोर्टाची खटले लढवले गेले सर, तेव्हा वकील जे उभे होते अजिबात नाही. हेच तर आहे, असा भ्रम निर्माण करणं. असं कोणी काँग्रेस पक्ष, वकील स्वतःचा पेशाचा असतो, तो त्याचा तो लढत असतो. त्याला ज्याने जबाबदारी दिली असते त्याच्या वतीने ते लढतात. उशिरा करण्याचा आता राम- ते
उशिरा का होईना रामाची जाणीव ठाकरेंना झाली असं म्हणायचं का? नाही, ते पूर्वीपासून रामभक्त आहेत असा माझा समज आहे. एकत्रित येऊन पांडुरंगाला साकडं घालताय की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी सरकारला तू दे. आणि आम्हाला विश्वास आहे पांडुरंग पावेल आणि त्यांना सांगेल की हा शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नाही. लोकांचा असंतोष प्रचंड या विरोधात आहे आणि म्हणून तो करू नये अशी नक्की सूचना राज्याचे मुख्यमंत्री पूजेला येतील त्यावेळी पांडुरंग करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण रस्त्यावर येऊन लढाई करता याबाबत काय न्यायालयात जाण्याची भूमिका आहे का संघर्ष समितीची? आमचा विश्वास आहे की रस्त्याच्या लढाईतच आम्हाला यश मिळेल. न्यायालयाबद्दल मी काही जास्त बोलणं योग्य नाही, पण आज आम्ही जी रस्त्यावरची भूमिका मांडलेली आहे की आत्तापर्यंत जे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी तालुके, मतदारसंघ आणि जिल्हे आहेत त्या सर्वांनी मिळून ही भूमिका घेतलेली आहे. आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हाला सकाळपासून आमची जी सभा झाली आणि मोर्चा इथंपर्यंत आला त्यातनं लक्षात आलं. सर, दर जाहीर केले जात आहेत, आमिष दाखवले जातात, खूप पाडण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप होतो. त्याचा काय परिणाम होईल? सरकारला असं वाटतं की पैसे फेकले की आपल्याला जास्त लवकर जमिनी मिळतील. पण मला वाटतं की स्वाभिमानी शेतकरी पिढ्यानपिढ्या स्वतःच्या मालकीची असणारी जमीन सोडून विध्वंस कसा होतो हे शक्तीपीठ त्या आधीच्या रस्त्यावर समृद्धी महामार्गात लोकांच्या लक्षात आले. एकदा पैसे येतात पण परत त्या पैशातून आपली पुढची पिढी उभी राहत नाही हा अनेकांना अनुभव आलेला आहे. आणि म्हणून तो अनुभव शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांना येणार नाही आणि येऊ नये हा प्रयत्न महाराष्ट्रात या पूर्ण लांबीच्या शक्तीपीठ महामार्गातल्या शेतकऱ्यांचा. बंटी साहेब आपण भाषणामध्ये म्हणालात की पांडुरंग मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये सांगेल, काय सांगेल अशी अपेक्षा की आता एवढा असंतोष आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग करू नका हे पांडुरंग त्यांना सांगेल अशी माझी अपेक्षा आहे. बंटी साहेब दादा आहे माझ्याकडे. ठीक आहे, शूटिंग आपण काढू.